घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की सौमित्र आणि त्याचबरोबर राहुल हे दोघीही जोरजोरात भांडत असतात. कोणीही ऐकायला तयार नसतं. इकडे जी काही जानकी असते अक्षरशः हात जोडत असते, म्हणत असते राहुल तू इथून जा, नाहीतर हे प्रकरण आणखी चिघेल. आता राहुल तिथून निघून गेल्यानंतर जी काही जानकी असते ती ते सौमित्रला म्हणत असते, सौमित्र भाऊजी तुम्ही तुमच्या बहिणीचा विचार नाहीत करत, तुम्हाला समाजाचा विचार आहे. तुमचा इगो, तुमची प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची आहे. तुमच्या सगळ्यांनाच मी एक प्रश्न विचारते, आपण हे सगळेजण आयुष्यभर शर्वरीला पुरणार आहोत का? आयुष्यभर तिची साथ देणार आहोत का? प्रत्येक क्षणी तिच्यासाठी अवेलेबल राहणार आहोत का? त्यांचं आयुष्य अख्खं त्यांच्यासमोर पडले, मग त्या एकटीने कसं घालवायचं सांगा ना तुम्ही. त्यामुळेच त्यांच्या दोघांचं लग्न लावून देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांची अवस्था तुम्हाला का कळत नाही? बघा ना त्यांची काय अवस्था झाली. असं म्हटल्याबरोबर आता जानकीचं हे बोलणं पूर्ण होतंय का नाही, तरच इकडे शरू जी असते ती नाटकं करतच बेडरूममध्ये निघून गेलेली असते आणि जोरातच दरवाजा लावलेला असतो. आता सगळेजण घाबरलेले असतात, सगळेजण अक्षरशः धावतच त्या बेडरूमकडे गेलेले असतात. इकडे सौमित्रा तर फार घाबरलेले असते. सगळेजण शरू शरू असा आवाज देत असतात, मात्र शरू कुणाचंही ऐकत नसते. सौमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश अरे शरूला सांग ना, काहीतरी टोकाचा विचार नको करू म्हणा तिला, अरे वाचवा रे कुणीतरी तिला, असंही ते सौमित्रा म्हणत असते. तिला फार टेन्शन आलेलं असतं. आता इकडे जी काही शरू असते तिने मात्र फाशीचा फंदा लावलेला असतो, अक्षरशः ती फाशी घेणार असते. आता ऋषिकेश जोरात दरवाजा ठोकतो आणि आतमध्ये गेलेला असतो. आता समोरचं दृश्य पाहून ते ऋषिकेशला धक्का बसलेला असतो. नेमकं पुढे काय घडलेलं आहे हे तर आपल्याला उद्याच्याच भागात कळेल. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा अजिबातच विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.